नमस्कार. माझे नाव चेतन मोहन गायकवाड, सहाय्यक प्राध्यापक श्रीमती सुशीलादेवी साळुंके, कॉलेज ऑफ एज्युकेशन धाराशिव. मी UGC मालवीय मिशन टीचर ट्रेनिंग सेंटर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आयोजित रिफ्रेशर कोर्स इन डिझास्टर मॅनेजमेंट दिनांक 3 मार्च 2025 ते 15 मार्च 2025 या कालावधीमध्ये रिफ्रेशर कोर्स करत आहे. माझा रोल नंबर 24 आहे. सुरुवातीला आपण आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. तर आपत्ती व्यवस्थापनाची व्याख्या केली जाते ती म्हणजे एखादी मानवनिर्मित किंवा नैसर्गिक आपत्ती अचानकपणे किंवा घटना जी मोठ्या प्रमाणात मानव, मालमत्ता आणि पर्यावरणाची हानी करते, जी समाजाला असामान्य उपाययोजनांनी प्रतिसाद देण्यास भाग पडते, तिला आपण आपत्ती म्हणू शकतो. वरील व्याख्येमध्ये एखादी घटना जी अचानक, जिचा कोणताही आपण पूर्वकल्पना किंवा पूर्व अंदाज बांधू शकत नाही आणि त्या घटनेने संपूर्ण मानवजात आणि आपल्या अवतीभोवती असणारी मग भौतिक मालमत्ता असेल तसेच पर्यावरण असेल याची फार मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात विध्वंस होतो. आणि मग असा होणारा विध्वंस कसा थांबावा याच्यासाठी मानवाला शर्थीचे प्रयत्न करून आपला बचाव किंवा आपला तग धरावा लागतो. त्या घटनेला किंवा त्या परिस्थितीला आपण थोडक्यात आपत्ती असं म्हणू शकतो. आता आपण आपत्तीचे प्रकार पाहणार आहोत. आपत्तीचे एकूण 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे नैसर्गिक आणि दुसरा प्रकार आहे मानवनिर्मित. आता नैसर्गिक आपत्तीमध्ये कशाचा समावेश होतो? तर नैसर्गिक आपत्तीमध्ये भूकंप, पूर, चक्रीवादळ, भूस्खलन, सुनामी, दुष्काळ, ज्वालामुखी इत्यादीचा समावेश होतो. तर मानवनिर्मित आपत्तीमध्ये आग, पारंपरिक युद्ध, जैविक युद्ध ज्याला आपण बायोवॉर असं देखील म्हणतो, रासायनिक युद्ध ज्याला आपण केमिकल वॉर असंही म्हणतो, आण्विक युद्ध, जातीय दंगे, बॉम्बस्फोट इत्यादीचा समावेश होतो. आपण आपल्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून शाळेत पाठवतो आणि काही दशकापर्यंत आपण शाळेमध्ये गेलेल्या मुलांच्या सुरक्षतेकडे फारसे लक्ष देत नव्हतो, कारण आपण गृहीत धरले होते की माझे मूल हे शाळेत नेहमी सुरक्षित राहते आणि शाळा हा नेहमीच सुरक्षित या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणून वापरला जात होता. परंतु दुर्दैवाने आता असे राहिलेले नाही. आपले मूल हे शाळेत कितपत सुरक्षित आहे याची काळजी प्रत्येक पालकाला लागलेली असते, कारण मागील काही दशकांपूर्वी शाळेमध्ये असे काही प्रसंग घडले ज्यामुळे आपले मूल शाळेतून जोपर्यंत घरी सुखरूप येत नाही तोपर्यंत प्रत्येक पालकाला, आईला, वडिलांना, भावाला, बहिणीला त्या मुलांविषयी किंवा त्या विद्यार्थ्याविषयी काळजी लागलेली असते. तर शाळेमध्ये मागे असे कोणते प्रसंग झाले याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. कोठारी आयोगाच्या म्हणण्यानुसार भारतीय शाळेत भारताचं भविष्य घडत आहे, परंतु भारतामध्ये असलेल्या या शाळेतील काही खोल्या आहेत किंवा काही शाळेचे हे फोटो आहेत. या फोटोमध्ये किंवा या वर्गखोल्यांमध्ये खरंच भारताचं भविष्य घडत आहे का? बघा, असल्या शाळेंमध्ये ज्या शाळेंना खिडक्या नाहीत, ज्या शाळेंना दार नाही आणि बहुतेक खेड्यांमध्ये तर अशा शाळा आहेत ज्याची वर्गखोली ही 5ही बाजूने पत्रे असलेल्या आहेत. मग अशा शाळेमध्ये उन्हाळ्यात मुलांना खूप गरम होतं, पावसाळ्यामध्ये ती शाळा गळते, मुले भिजतात, दप्तर भिजतात. मग अशा शाळेमध्ये आपलं मूल खरंच सुरक्षित राहणार आहे का याचा प्रश्नचिन्ह आपल्याला पडतं. मग शालेय आपत्ती व्यवस्थापनाची गरज काय? तर भारतामध्ये अशा काही घटना घडल्या ज्यामध्ये शाळेमध्ये अनेक विद्यार्थी दगावले गेले.
त्यामध्ये काही ठळक घटनांचा आपण या ठिकाणी मागोवा घेणार आहोत. 1995 साली हरियाणा येथील दाबोली आग दुर्घटना. कडाक्याच्या थंडीत सकाळी 7:30 वाजता दिनांक 23 डिसेंबर 1995 रोजी हरियाणा येथील दाबोली या शहरात शाळेच्या बक्षीस समारंभाच्या वेळेस आग. सुमारे 1,500 लोकसंख्येपेक्षा अधिक क्षमतेने भरलेले छत होते म्हणजे मंडप, आणि DAV शाळेच्या व्यवस्थापनाने अत्यंत लोकसंख्या हे मंडपामध्ये जमल्यामुळे शाळेच्या मुख्य गेटला कुलूप लावण्याचा निर्णय घेतला आणि शाळेच्या मुख्य गेटला कुलूप लावले. अचानक मारण्यात आलेल्या त्या तंबूला आग लागली आणि तंबूचे वितळलेले सिंथेटिक साहित्य अंगावर पडून लोकांची धावपळ उडाली. 7 मिनिटे चाललेल्या या प्रचंड आगीच्या डोहात लहानशा शाळेचा कार्यक्रम देशातील सर्वात मोठ्या आगीच्या दुर्घटनेत बदलला. या घटनेमध्ये एकूण 442 लोकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 258 विद्यार्थ्यांचा समावेश आहे, तर 150हून अधिक लोक हे गंभीररित्या जखमी झाले. या फोटोवरून आपण अंदाज बांधू शकतो की या झालेल्या घटनेमध्ये किती प्रचंड प्रमाणात मानवहानी झालेली आहे. त्या लहानशा पुढची घटना घडली 2001 मध्ये भुज भूकंप. 2001 चा गुजरात भूकंप, ज्याला भुज भूकंप असेही संबोधले जाते. 26 जानेवारी भारताच्या 52व्या प्रजासत्ताक दिनी सकाळी 8:46 वाजता झालेल्या 2 मिनिटापेक्षा जास्त काळ चाललेल्या भूकंपामध्ये 971 विद्यार्थी आणि 31 विद्यार्थ्यांना आपला प्राण गमवावा लागला. या भूकंपात 1884 शाळेच्या इमारती कोसळल्या, 5950 वर्गखोल्या तसेच 11761 शाळांची कमी जास्त प्रमाणामध्ये मोडतोड झालेली आपणास दिसून येते. गुजरातमध्ये झालेल्या या मोठ्या भूकंपामध्ये सदरील स्लाइडमध्ये दिसत असलेली ही ती शाळेची मुख्य इमारत आहे. याच इमारतीमध्ये लहानगे आणि शिक्षक हे बऱ्याच प्रमाणामध्ये अडकले. सुरुवातीला त्या इमारतीचा जिना कोसळला आणि कालांतराने ती इमारत जमीनदोस्त झाल्याचे आपल्याला दिसून येते. कुंभकोणम शाळेला आग. तामिळनाडू राज्यातील तंजावर जिल्ह्यातील कुंभकोणम शहरातील एका शाळेत अपघात झाला. 16 जुलै 2004 रोजी कृष्णा इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राथमिक विभागातील एकूण 94 विद्यार्थी त्याच्या वर्गखोलीत जळून मरण पावले, कारण 16 जुलै 2004 रोजी छताला आग लागली. हा अपघात 4 मोठ्या आगीच्या अपघातांपैकी एक होता आणि तामिळनाडूमधील सर्वात मोठा शाळा अपघात होता आणि भारतातील शाळांमध्ये आगीच्या घटनांमध्ये झालेल्या जीवितहानीच्या बाबतीत हा दुसरा अपघात होता. यामध्ये पीडितांची संख्या ही 94 विद्यार्थी होती. कुंभकोणम या तामिळनाडूमध्ये झालेल्या शाळेच्या आगीच्या घटनेमध्ये मृत पावलेल्या काही विद्यार्थ्यांचे फोटो या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. बिहारमधील शाळेतील मध्यान्ह भोजनाची घटना. 16 जुलै 2013 रोजी भारताच्या बिहार राज्यातील सारन जिल्ह्यातील धर्मशांती गंडमान गावातील प्राथमिक शाळेत कीटकनाशकाने दूषित मिड डे मील, ज्याला आपण पोषण आहार असे देखील म्हणू शकतो, ते खाल्ल्याने किमान 23 विद्यार्थी मरण पावले आणि सुमारे 1 डझनभर अधिक आजारी विद्यार्थी पडले. ग्रामस्थांनी जिल्ह्यातील अनेक भागात रस्त्यावर उतरून हिंसक निदर्शने केली. त्यानंतर अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी बिहार सरकारने अनेक पावले उचलली. बिहारमध्ये झालेल्या मध्यान्ह भोजनात विष उतरल्यामुळे मृत पावलेल्या
विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी, पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी बिहारमध्ये अशी निदर्शने केली होती. पुढची घटना दिनांक 5 ऑक्टोबर जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी झालेला भूकंप व त्याचा पाकिस्तानमध्ये पडलेला प्रभाव. यामुळे 17,000 पाकिस्तानी शाळेची मुले मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. ही यादी न संपणारी दिसते. नैसर्गिक आपत्तीपासून ते मानवनिर्मित माणसाच्या निष्काळजीपासून ते पशुसारख्या कृतीपर्यंत आपली मुले आता शाळेत सुरक्षित राहिलेली नाहीत. यापैकी बऱ्याचशा घटना या साध्या आपत्ती व्यवस्थापनाद्वारे आपणास टाळता आल्या असत्या. शाळांनी घ्यायची आवश्यक ती खबरदारी. पहिली आहे, मुलांना शक्य तितक्या लवकर धोक्यांबद्दल शिकवले पाहिजे. म्हणजेच ज्यावेळेस भूकंप होईल, अग्नितांडव होईल किंवा शाळेमध्ये इतर काही घटना घडतील ज्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी हे त्या धोक्यांपासून वाचतील. जसं भूकंप होत असताना विद्यार्थ्यांनी डेस्कच्या खाली जाऊन बसलं पाहिजे. शाळेच्या वर्गाच्या वर्गखोलीच्या चौकटीखाली थांबलं पाहिजे. तसेच भूकंप होत असेल, शाळेला आग लागली असेल तर त्या विद्यार्थ्यांनी जिन्याचा वापर करू नये. तसेच शाळेमध्ये लिफ्ट असेल तर लिफ्टचा वापर करू नये. हे शक्य तितक्या लवकर विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजे. तसेच आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात अशा गोष्टींचा समावेश केला पाहिजे. तसेच अशी कोणती आपत्ती आली, नैसर्गिक पूरस्थिती आली, भूकंप झाला किंवा इतर कोणती घटना घडली तर या घटनांविषयी विद्यार्थी आणि पालकांमध्ये विविध रॅली व मोहिमेद्वारे जनजागृती केली पाहिजे. तसेच शाळेमध्ये वेगवेगळ्या घटना घडल्या तर काय केले पाहिजे याचे प्रात्यक्षिक हे मॉक ड्रिलद्वारे आयोजित केले पाहिजे. नैसर्गिक आपत्ती या काही सांगून येत नाही, परंतु आपण योग्य ती खबरदारी घेऊन त्याची दाहकता कमी करू शकतो. मग जखमी झालेल्यांना आपण प्रथमोपचार देऊन त्यांचे जीव वाचवू शकतो. तर शाळेमध्ये असलेल्या प्रत्येक स्टाफला, शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना या प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. पुढे आदेश आणि नियंत्रणाचे स्पष्ट चित्र, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत गोंधळ होणार नाही. प्रत्येक शाळेत आपत्ती व्यवस्थापन नियोजन केले पाहिजे व त्याचा मास्टर प्लॅन तयार करून शाळेच्या दर्शनीय बाजूला चिटकावला पाहिजे. तसेच प्रत्येक शाळेत अग्निशामक यंत्रांचा वापर करून ते अग्निशामक यंत्र कशी वापरली पाहिजेत याचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक हे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना करून दाखवले पाहिजे. या आणि अशा अनेक खबरदाऱ्या जर शाळेने घेतल्या तर शाळेमध्ये होणारी विद्यार्थ्यांची जीवितहानी थांबू शकते. म्हणून प्रत्येक शाळेने आपत्ती व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तरच या न सांगून येणाऱ्या घटनांमध्ये आपण आपल्या विद्यार्थ्यांचे प्राण हे वाचवू शकू आणि या आपत्तीमधून होणारी जास्तीत जास्त जीवितहानी कमी करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे प्राण वाचवू शकतो. मला या ठिकाणी हा सदरील सेमिनार सादर करण्याची संधी दिल्याबद्दल मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथील HRDC MMTC विभागाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझा या ठिकाणी शालेय आपत्ती व्यवस्थापन हा सेमिनार इथे संपवतो. धन्यवाद.